किल्ले विसापूर इतिहासाच्या गर्भात दडलेला एक भव्य पराक्रमाचा साक्षीदार, ज्याचे कणखर बुरुज आजही आपल्याला गतकाळाची साक्ष देतात. चला तर मग आज आपण याच विसापूर किल्ल्याच्या पाऊलवाटांवरून एक अनुभव करून घेऊया. रात्रीचे 11:30 वाजले होते आणि आम्ही विसापूरच्या पायथ्याशी उभे होतो. आम्ही म्हणजे मी आणि माझे मित्र. इथूनच आमच्या साहसी प्रवासाला सुरुवात झाली. अंधार दाटलेला, पण मनात एक वेगळाच उत्साह होता. किल्ल्यावर चढाई करत असताना आता किल्ल्याच्या वर पोहोचू, अजून किल्ला का नाही येत आहे, अजून आपण वर का नाही पोहोचलो, हे विचार सारखे मनात चालत होते. अखेर मध्यरात्री आम्ही पोहोचलो थेट किल्ल्याच्या माथ्यावर, ते पण 12च्या आसपास. इथून सुरू झाली आहे आमची टेंट बांधण्याची आणि जेवणासाठी लागणाऱ्या भाज्या कापण्याची तयारी. आता साहित्याची गोळाबेरीज होत आहे आणि मग आम्ही सुरू करणार आहोत जेवण बनवायला. चला तर मग आजची रात्रीची पर्वणी कशी साजरी होते पाहाच. आजचा प्लॅन काहीतरी वेगळाच होता, पण आत्ता आपण बनवत आहोत गरमागरम पुलाव. कारण का वेळ खूप झालेली आहे आणि सध्या आम्हाला भूक देखील लागली आहे. तर एका बाजूला आम्ही भाजी बनवायला घेतली आणि दुसऱ्या बाजूला आम्ही भात शिजवत ठेवला. थोड्याच वेळात आमचा भात देखील शिजला. मग आम्ही भाजी बनवायला सुरुवात केली. तसेच जेवण बनता बनता टाइमपास म्हणून आम्ही पापड भाजायला सुरुवात केली. म्हणजे एकीकडे जेवण बनत राहील आणि आमचा तोंड देखील चालू राहील. त्यानंतर आमचं जेवण देखील बनवून रेडी होतं. आता फक्त आम्हाला जेवायचं होतं. मग आम्ही आमचं जेवण पूर्ण केलं आणि मग झोपलो. त्यानंतर सकाळी जे आम्हाला बघायला मिळाले ते विहंगम दृश्य काही असं होतं. रात्रीच्या झोपण्यात एक वेगळीच ओढ होती, ती म्हणजे सूर्योदय अनुभवण्याची. आणि जेव्हा तो क्षण आला तेव्हा विसापूरच्या माथ्यावरून दिसणारं सुंदर दृश्य शब्दात मांडता येणार नाही. त्या सोनेरी किरणांनी आमचं मन एकदम प्रसन्न करून टाकलं. जणू काही सर्वस्व हरवून गेल्यासारखं वाटत होतं. एका बाजूला धुक्याची चादर आणि दुसऱ्या बाजूला सूर्योदय. विसापूर किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या अभेद्य तटबंदीसाठी आणि कणखर बुरुजांसाठी. समोरचा हा बुरुज आजही त्या गतकाळाच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. जणू काही काळच येथे थांबलेला आहे. जो समोर शिल्प आपल्याला दिसतोय तो आहे शरभ शिल्प आणि या शिल्पाच्या हातामध्ये इकडे एक हत्ती, इकडे एक हत्ती, इथे एक हत्ती, इथे एक हत्ती आणि शेपटीला एक हत्ती. म्हणजे हा प्राणी एक काल्पनिक प्राणी आहे, जो की हत्तीचं बळ असणारा एक काल्पनिक प्राणी बोलता येईल. तर मित्रांनो, विसापूर किल्ल्यावर खूप अशा मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला मिळतात. तसंच इथे विविध प्रकारचे साप वगैरे पण दिसून येतात. साप, विंचू आणि प्राणी म्हणजे मोठे प्राणी.
पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला मिळतात. इकडे देखील आहेत, पण इथला पाणी असं क्लिअर नाही आहे. तिकडे देखील आहे. थोड्याच वेळानंतर आम्ही सकाळच्या नाश्त्याची सुरुवात केली, म्हणजेच दूध पावडर आणलेली आणि चहा बनवत होतो. तसेच चहासोबत बिस्किट आणि थोडीशी मॅगी देखील बनवणार होतो. तर ही आमची तयारी, प्रिपरेशन्स चालू होते. चहा झाल्यानंतर आम्ही मॅगी बनवायला सुरुवात केली. एकीकडे चहा उकळी घेत होता आणि दुसरीकडे मॅगी देखील बनत होती. नाश्ता झाल्यानंतर आम्ही आलो महादेव मंदिराकडे. येथे देखील काही ट्रेकर्स आले होते, ज्यांचे टेंट आपल्याला दिसत असतील व्हिडिओ. आणि जर तुम्ही देखील इथे येणार असाल कॅम्पिंगसाठी, म्हणजे सध्या कॅम्पिंग अलाउड नाही आहे मे बी, बट येणार असाल तर महादेव मंदिराच्या इथे तुम्हाला पाण्याचा सोर्स देखील मिळेल. महादेवाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो मारुतीरायाच्या मूर्तीकडे. येथे पाण्याच्या टाक्यात मारुतीरायाची एक सुंदर अशी मूर्ती आहे, जी की दगडात म्हणजे पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. ती आता आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण दुसऱ्या जागी भेट देणार आहोत, ती म्हणजे या किल्ल्याकडे येण्यासाठी 2 वाटा आहेत. तर दुसऱ्या वाटेने जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला मारुतीरायाची अजून एक मूर्ती पाहायला मिळते, जी की एकदम सुंदर आणि सुबक आहे. तसेच येथे असलेलं धान्य कोठार देखील आपण पाहणार आहोत, म्हणजे पाहणार आहोत नाही. आणि ही व्हिडिओ लगभग इथपर्यंतच होती. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.